शक्तीचं आपल्या मदरकडे काय काम असेल? दोघींमध्ये काय बोलणं झालं? तिने ममता मावशीकडून रूम ताब्यात घ्यायला सांगितले तुझ्या आईला. म्हाताऱ्याला आत टाका. जर का म्हाताऱ्यानं सेबीच्या फॉर्मवर सजासजी सह्या दिल्या हे भालेकर साहेबांचे ते केअरटेकर आहेत ना, पोतनीस साहेब, त्यांना द्या पाठवून त्यांच्यासोबत. गोठ्यातून रेडा मुकाट सुटलेला आहे बाहेर. त्याला कुंपण घालून आत टाकायचा. त्या खेरड्यासमोर इतका तोडवायचा, इतका तोडवायचा, म्हाताऱ्याची घाबरून साळण उडाली पाहिजे. मम्मी, मम्मी बाहेर पटकन. काय रे मेल्या, कशाला कुकुलतोस? तुला काय गरज होती ममता मावशीच्या घरात जाऊन तिला घरातनं बाहेर जा बोलायची? काय गरज होती तुला? बोल ना. इकडे बघ माझ्याकडे. तोंड का म्हणते आता? बोल ना. मम्मी एकच सांगतो, ममता मावशीला सुखानं जगू द्या. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी गेले होते मी तिकडे. नका जाऊ माझ्यासाठी. तुम्ही माझ्यासाठी काही करू नका, पाया पडतो. हे बघ मम्मी, ममता मावशी आणि रंगाचं नातं डिफरंट आहे. त्याच्यात किडे केलेले आपल्याला आवडणार नाही, तर आत्ताच सांगतोय. आणि काय ग, ही पोरगी शक्ती इथं का आली होती? ही तर म्हणजे सहज आली होती मला भेटायला. तुझी चौकशी करायला आली होती. अरे येड्या, तुझ्या भल्यासाठीच मी करते हे सगळं. तू पण का नाही त्या पोरी बरोबर राहत जा. हा, तिच्या बरोबर गॉड गॉड बोलत जा. तुझ्या फायद्याचं सांगते मी. आणि किती गॉड दिसते रे पोरगी, अक्षी पावलीच जणू. माझ्या मनात तरी तुमच्या दोघांचं लगीन लावायचा विचार सुरू झाल्यात. हे बावली, काय डोकं काय मार्केटमध्ये विकून आलास का? काय काय बोलते? हे बघ मम्मी, ती लय डोकेबाज पोरगी आहे, लय शातीर आहे ती. तिच्या नादाला लागू नको. हे बघ, ती तुझा वापर करून घेतीये का? तिला ममता मावशीला घरातनं बाहेर काढायचं म्हणून. उद्या ती तुला पण घरातनं बाहेर काढेल. चळणं मेलं लक्षात त्या ममतीचं. काय रे, तुला लय पुळ काय यायला लागलाय त्या ममतीचा? माझं घर फोडाय बसली वय टवळी. अरे इकडं मी तुझं घर बसवायचा विचार करते, ती टवळी तुझ्या मनात काय काय भरून सांगते बाई. ममता मावशी बद्दल एक शब्द वाईट ऐकायचं नाही मी. इथं घरात राडा करी ना, सरळ सांगतो. बघ, तुझ्या पाया पडतो मी. मम्मी याला पडत पडू नको, बाहेर थांब. ही शक्ती वापर करून घेते, तुला कळणार. मी तेच सांगतोय. नाही, अरे नाही पोरा, लई चांगली पोरगी आहे ती. तुला भेटायला आली होती. तुझ्यावर लई प्रेम आहे रे तिचं. शक्तीचं माझ्यावर प्रेम आहे. होय पोरा. चल चल चल, जाऊन तिला विचारू. काय ग शक्ती, आमचा रंगा आवडतो, करते लग्न? चल. येडा झालास काय? का? गड्यात बघितलंस का किती वाजले? ही काय येळ आहे का एखाद्याच्या घरी जायची? मग दुसऱ्यांच्या घरात सकाळी जाऊया. आली मोठी शानी, माझं लग्न लावते. अरे रंग्या, आता ह्याचं आणि त्या शक्तीचं लगीन कसं लावून द्यायचं? भालेकर साहेब, जरा खरं खरं सांगा, हर्षचा खून तुम्ही नाही केला? त्यांनी काही केलेलं नाहीये माने. तुम्ही उगीच त्यांना मानसिक त्रास देऊ नका. काही करू नकोस. जे काय बोलायचंय, जे काय करायचंय करू. या 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 पत्नी साहेब, या अगदी वेळेत आलात. लोक खोळंबलेत किती. मला तर ना चौकीदार असल्यासारखं फील यायला लागलंय. पत्नी साहेब आलेले, तुमची काळजी मिटलेली. ओके ना एकदा? हा, जेवण घेऊन आला? हा, भालेकर साहेब, कसं नाही, या वयात ना एकदम वेळेवर जेवायला पाहिजे. अहो, तुम्ही देव आहात त्याचे. देवाला नैवेद्य घेऊन आलाय तो. खाऊन घ्या, लवकर खाऊन घ्या. काय झालंय, ह्या वासामुळे ना मला भूक लागली हो. मला पण जायला पाहिजे. चला चला चला, आपण निघूया. चला चला. आणि काय वाटलंच तर पोतनी साहेबांना कॉल करा आणि जे काय विचारायचंय ते विचारा. हा, आणि हो, मी तावडेला सांगितलेलं आहे ह्या दोघांची सोय त्या कस्टडीत करायला. चला 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 चला.
आबा येते. काळजी घे, लक्ष ठेव. विश्वा थांब. तू थांब बाहेर. विश्वा, ती लाल डायरी लवकरात लवकर जाळून टाक बाबा. आबा प्लीज, आता तरी सत्यजितच्या कुठल्याही हट्टाला बळी पडू नका. बघा गरमागरम भात आमटी आणल्या. काय कशी ताकद देईल तुम्हाला? हा? या खाऊन घ्या. नको पोत्या, भूक दाळ सगळं संपलंय बाबा. आता माझ्या पोटच्या पुरात जेलमध्ये टाकलं मला. आयुष्यभर त्याच्या चुकांवर पांघरून घालत आलो. चूक झाली बाबा, फार मोठी चूक झाली पोत्या. विश्वास होता तसा म्हणूनच भालेकर इंडस्ट्रीचा सगळा कारभार त्याच्या हाती सोपवला. तुम्ही की नाही लय लोड घ्यायला बघा. ते तुमचा ते कर्माचा चेंडू आहे बघा. तो की नाही बरोबर पडतोय बघा. तुम्ही लोड नका घेऊ. हा, हे गरमागरम खाऊन घ्या. या काय गंगमाट. अरे वा, ते साहेब पुण्यवान आहात तुम्ही. देवाबरोबर जेवण. वा हो, नैवेद्य आणलंय. बघू नैवेद्यात काय आहे ते. हो रे, हा तरीच म्हटलं वार, शुद्ध तुपाचा वार. काय करताय? आवाज खाले. काय रे, खून करायचा झालं, शौक आलाय तुला? हा, त्याचे प्रताप बघा काय आहेत ते. एक बघा. बघितलंच? आता बोला. तुम्ही गायब, मर्डर स्पॉटवर पोत्या. काय सिद्ध काय करायचं याच्यातून तुम्हाला? हो भालेकर, 70ला आलात तुम्ही. हा, हे न समजणे इतके दूध खोळे नाही आहात तुम्ही. सत्यजितच्या हुकुमावर चालणं महागात पडेल, तुम्हाला लक्षात ठेवा. अहो बस झालं ना, बस झालं. काय सारखं सत्यजित लावलंय. व्हिडिओ बघितलात ना, कळतंय ना तुम्हाला. तुम्ही गायब आहात, मर्डर स्पॉटवर पोते आहे. दोघांनी मिळून हर्षचा खून केलाय. आणि ज्याने कोणी शूट केलाय ना, त्याने फक्त पोत्याचं शूट केलंय. तुमचं शूट करणं जमलं नसेल त्याला. काय रे पोत्या, काय घडलं त्या रात्री? माने, जे पण डोक्यात ठेवून आलाय सत्यजित साहेबांना माहिती आहे ना. गोड दाखवतोस ना, ते तोडून टाके ना एक दिवस. हा, आणि सारखं सत्यजित नाही करायचं. त्याच्या सांगण्यावरून जर जगायला लागलो ना, मुश्किल होईल माझं. काय भालेकर, बरोबर ना? चल सांगा, हर्ष खून कसा केलास, कुठे केलास, सांग. नाहीतर काय बोलला? माझा आवाज केवढा होता, तुझा आवाज छोटा. काय बोलला कळलं? नाहीतर काय. नाहीतर काय, हे बरोबर आहे. शंभर आहे रे तुझ्या अंकात. काढतोच एकदा. माने, देवाच्या केसाला बी आता लागला ना, इथंच होता बाहेर गाडी.
सत्यजित साहेब गेम माझ्यावरच पलटवला साहेब. आता यो पोत्या काय करतोय ते दाखवतोच सगळेच. अभिनाशी, तो नाश्ता आणलाय तेवढा जरा खाऊन घ्या. नाश्ता कशाला आणायचा? शिर्केने आणला असतं की. नाही हो, तसंही मी नाश्ता घेऊन आबांना द्यायला जाणारच होते पोलीस स्टेशनला. म्हटलं इथे पण येऊन जाऊ, तुम्हाला नाश्ता देता येईल, तब्येतीची विचारपूस करता येईल. यशवंत सर पोलीस स्टेशनला आहे? हो, आपण जे टाळायचा प्रयत्न करत होतो फायनली तेच घडलं. मानेंनी आबांना अरेस्ट केलंय. माने हरकत नाही, असू द्या, काळजी करू नका, बघतो मी काय ते. आज डिस्चार्ज घेतोय मी. पण तुम्ही डिस्चार्ज घेऊन येईपर्यंत सत्यजित किंवा मानेने आबांना काही केलं तर? नाही, तसं काळजी करण्याची गरज नाहीये, कारण पोते आहे सोबतीला. पण काळजी वाटते ना हो. ठीक आहे, हरकत नाही, होप सोडू नका. एवढा हात बरा होऊ द्या. पोते आणि तुमचं ठरलं होतं ना, मग असं का केलं त्याने? गोळी कशाला चालवायची? नाही, मीच सांगितलं होतं त्याला. म्हणजे उद्या एक गोष्ट लक्षात ठेव, सत्यजित भालेकरला अडकवायचा हा एकच चान्स आहे. साहेब तुम्हाला काय झालं गेलं तर? पण हे काही होणार नाही. उद्या हर्षातून सत्यजित भालेकरने केलंय हे नक्की, पण आपल्याकडे पुरावा नाही आहे, कळलं? आणि हे जर त्याच्याकडून उकळवून काढायचं असेल तर आधी सत्यजित भालेकरला अरेस्ट करावी लागेल. कसं ते तुला सांगतो, तो कट्टा दाखव. कट्टा दाखव. काळजी करू नकोस. हे बघ, याचं ट्रिगर लॉक केलंय मी. आता ही बंदूक अशीच नेऊन सत्यजित भालेकरला द्यायची. त्याला म्हणावं ही बंदूक दिली, खराब आहे ती, मला दुसरी द्या. आणि मला खात्री आहे तो लायसन्सवाली बंदूक तुला देईल. त्याच बंदुकीने तू माझ्यावर फायर करायचं. गोळी लागली तरी ऐकून घे, ऐकून लाग. गोळी लागली तरी हरकत नाही, पण गोळी झाडलीच पाहिजे तू. त्यानंतर मी बॅक फायर करेल. त्यानंतर तू ती बंदूक तिथेच टाकून पळायचं. ती मी जप्त करणार आणि ती कुणाच्या नावावर रजिस्टर आहे हे मी शोधून काढणार. अर्थात ती सत्यजित भालेकरच्या नावावर असेल. सत्यजित भालेकर पकडला जाईल. साहेब सत्यजित भालेकरांनी ह्यात कसं काय अडकवणार आपण? ऐकून घे, सत्यजित भालेकरने हर्षा खून केलाय हे माहिती आहे, पण आपल्याकडे पुरावा नाही आहे, कळलं? हा पुरावा सापडेल आपल्याला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू नंतर तिकडे येऊन जबानी द्यायची की सत्यजित भालेकरला तू त्या मर्डर स्पॉटवर पाहिलंस. चालतंय, येऊ मी. अविनाशजी, हा सगळ्यात तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. म्हणजे ममताजी, रिस्क घेतल्याशिवाय केस सॉल्व्ह होणारच नाही. मी ही रिस्क फक्त यशवंत सरांसाठी घेतली, बाकी काही नाही. बघू, शिर्केंना सांगितलंय रिपोर्ट्स काढायला गनचे. काय होतंय कळेलच. सर, त्यांना घेऊन येऊ? हो, आणा ना. विचारता काय? सर, कोण आलंय? माझे बाबा रघुनाथ काका. खूप वर्षांनी भेटेन त्यांना. कदाचित तुम्हाला ओळखणार नाहीत, अल्झायमर झालाय. कधी कधी मलाही ओळखत नाहीत. या या या. बसा. बाबा, ओळखलत का? ओळखलात का काका? नाही, मी म्हटलं ना. गोळ्या घेतल्या? गोळ्या गोळ्या दाढी केल्यावर घेतो. असं आहे बाबा, कालच दाढी नाही का केली आपण? मी नाश्ता आणलाय, देऊ का? काका, नाश्ता खाल ना? आणलाय मी. हे घ्या. सर, ती नोंद डायरी पोलीस स्टेशनला जमा करतो. नाहीतर तुम्हाला माहिती आहे ना माने साहेब कसे आहेत, ते आपल्यावर भडकायचे. घेऊन जा, घेऊन. हा सर.
थांब. काय झालं बाबा? कामाची डायरी आहे, पोलीस स्टेशनला जमा करायची द्या. बाबा काय झालं? जेव्हा जेव्हा मी डायरी लिहिली त्या वेळेला रघुनाथ काकांना ती वाचून दाखवली होती. त्या डायरीत जे जे लिहिले ते फक्त काकांना माहिती आहे. अरे देवा, यांना त्या डायरीतलं काही आठवलं तर? कृष्णा वाचव रे बाबा. देवा, अहो नका हात लावू, मी आहे बरं आहे. तुम्ही बसा, बघू तिथं बसा. नराधम आहे ती लोक, नराधम. काय नशिबी आलं रे आपल्या. त्या भार्गवला डिस्चार्ज मिळालाय, तेव्हा पण तो यायच्या आधी उरकून घ्या काय ते. बाबा, असं का कसं झालं आबा? आज सुधारला नकोस मला. थोडं नीच निपशेले आधी ठाऊक असतं ना, एक दबडी सुद्धा तुला दिली नसती. लक्षात ठेव. आबा प्लीज प्लीज असं बोलू नका, असं बोलू नका. मी पण तुमचा मुलगाच आहे ना आबा, मुलगाच आहे मी. ए माने, असं कसं तुम्ही माझ्या आबांना नाट टाकलं? तुमची अशी हिंमतच कशी झाली? आणि मी तुमची वर कंप्लेंट करे ना, सांगून ठेवतोय. काय माने, अहो तुम्हाला किती पैसे पाहिजे होते? मला फक्त एकदा तोंड उघडून सांगायचं होतं. एवढे सगळे पैसे तुमच्या घशात ओतले असते मी, होय का नाही? आणि मी आबांसाठी तुमच्या पुढे भीक मागतोय, पण माझ्या आबांना सोडा इथून प्लीज. काय प्रकार आहे? अहो खुनाचा आरोप आहे त्यांच्यावर, त्यांना कसं सोडणार? ह्यानं त्या माणसाचा खून केला आणि माझ्या आबांना अडकवलं. माझे आबा निर्दोष आहेत. रे पोट्या, तुझ्या घरचं अन्न खाल्लंस, ज्या ताटातलं खाल्लंस त्याच्यातच तू मोकळा झाला का रे? सत्यजित, बंद कर तुझी नाटकं. आबा, आबा असं बोलू नका तुम्ही प्लीज. मी नाटक करत नाहीये आबा. मला जेन्युइनली वाईट वाटतंय तुमच्याबद्दल, तुमच्या ह्या अशा अवस्थेबद्दल, म्हणून असं बोलतोय मी. आबा मी अजिबात काळजी करू नका. मी आकाश पाताळ एक करेन, पण तुम्हाला इथून मी बाहेर काढेन हे माझं दिलं. काय हवंय तुला ते स्पष्टपणे सांग. आबा मी किती मनकवडे आहात बाबा. दिस इज रिअली माइंड ब्लोइंग. तुम्हाला कसं माझ्या मनातलं ओळखता येतो बाबा. मानसीवर माझं प्रेम होतं हे मी न सांगता सुद्धा तुम्ही ओळखलं होतं, होय का नाही? प्रत्येक
प्रतीक्षा आडवी आली म्हणून, नाहीतर मानसी बरोबर माझंच लग्न झालं असतं, हो ना? माझं नशीब बघा, तिथे पण माझ्या नशिबानं घात केला माझा. कोणीतरी मानसीचा खून केला. कुणी खून केला असेल बाबा? तुम्हाला तर नक्कीच माहित असेल तिचा खून कोणी केला ते.